श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा। 14व्या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती कशी करावी याविषयी माहिती दिलेली आहे। श्री स्वामींची भक्ती वा उपासना कशी करावी हे मज पामराला कसे माहीत असणार, तरी सुद्धा माझ्या अल्पबुद्धीस जे माहिती आहे ते मी सांगतो। प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी उठून आधी नामस्मरण करावे। डोळ्यांसमोर व मनात श्री स्वामी समर्थांचे चरण आणून शुद्ध मनाने त्यास वंदन करावे। प्रातर्विधी स्नान संध्या इत्यादी आटोपून आसनावर बसावे। पुन्हा मनचक्षूंसमोर श्री स्वामी समर्थांचे चरण आणून मूर्तीची विधिवत पूजा करावी। एकाग्रतेने शुद्धोदक घालावे। पंचामृत अर्पण करून पुन्हा शुद्धोदक घालून मूर्ती पुसून आसनावर ठेवावी। सुगंधी अष्टगंध लावून सुवासिक फुले वाहावीत। धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवावा। धूप निरांजन ओवाळताना पूर्ण गोलाकार ओवाळू नये। उजवीकडून डावीकडे असे अर्धचंद्राकृती ओवाळावे। श्री स्वामींना नाना प्रकारचे खाद्यपदार्थ अर्पण करावेत। फळे, नारळ, विडा, दक्षिणा इत्यादी त्यांच्यापुढे ठेवावेत। षोडशोपचारे पूजा करून धूप दीपार्थी अर्पण केल्यावर हात जोडून समोर उभे राहावे। सद्भावनेने नमस्कार करून तोंडाने प्रार्थना स्तोत्र म्हणावे अथवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। नंतर अशी प्रार्थना करावी, हे अजानुबाहू सुहास्य वदना, काषाय वस्त्र परिधाना, आपली भव्य व मनोरम मूर्ती सुंदर दिसत आहे। जय जय पुराण पुरुषा, लोकपाला, सर्वेशा, अनंत ब्रह्मांड नायका, वेदवंद्या जगद्गुरु, हे सुखधाम निवासिया, करुणा नायका, वेदनवंद्या जगद्गुरु, हे सुखधाम निरासिया, करुणालया, तू भक्तांना तारण्यास अवतरला आहेस। अनंत रूपाने या पृथ्वीतलावर अवतार घेऊन भक्तांची दुःखे दूर करतोस। तू अग्नी आहेस, तसेच वाराही आहेस। आकाशही तूच आहेस, तसेच या पृथ्वीतलावरील पाणीही तूच आहेस। तूच पृथ्वीही आहेस, तसेच चंद्र सूर्यही तुझीच रूपे आहेत। विष्णू तूच आहेस व शंकरही तूच आहेस। विधाता म्हणजे ब्रह्मदेवही तूच आहेस, तसेच देवांचा राजा इंद्रही तूच आहेस। ज्या 8 दिशांचे पालन करते जे अष्टदिक्पाल, त्यांच्या रूपानेही तूच आहेस। दान करणारा आणि दान घेणारा किंवा दान देण्याची बुद्धी उत्पन्न करणारा, ह्या सर्व रूपाने हे स्वामी समर्था तूच वावरत आहेस। स्थावर आणि जंगम, स्थिर अस्थिर, चल अचल ह्या सर्व गोष्टी तू व्यापून टाकल्या आहेस। तुझा आदी मध्य अंत कोठेही दिसत नाही। तू निर्गुण असून सुद्धा सगुण रूपाने वावरतोस। हे ज्ञानमय विश्व म्हणजे तूच आहेस। तुझे वर्णन करताना वेदांची सुद्धा बोबडी वळते, शास्त्रे पुराणे सुद्धा थकली। श्री विष्णू व श्री शंकर यांची मती सुद्धा कुंठित होते। अशा या अगाध अनंतरूपी परमेश्वराची स्तुती करता करता 1000 तोंडे असलेला देखील थकतो। तिथे माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाचा काय पाठ लागणार। तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या चरणांवर मस्तक ठेवले आहे। आपण तारा किंवा मारा, हे दीनानाथा कृपेचा एक कटाक्ष तरी ह्या दासाकडे टाका, म्हणजे हा नरदेह पावन होईल। आपण आपल्या कृपेच्या सागरात ह्या माशाला म्हणजेच मला कायमचा आश्रय द्यावा। माझ्या हातून जी दुष्कर्मे पापे घडली असतील त्यांचे निवारण करून जोपर्यंत या संसारात आहे तोपर्यंत सुख लाभून मरणोत्तर मोक्ष लाभावा। हा पार उतरण्यास कठीण असलेला भवसागर तरुण पैलतीरी जाण्यासाठी तुमची नामरूपी नौका मला प्राप्त हो। तुमच्या कृपेने आशा, वासना, हव्यास, भ्रांती, माया, मोह इत्यादी शत्रूची बाधा न हो। सदैव माझ्याकडून आपले गुणगान, नामरूपी सेवा आनंदाने व सुखाने घडू दे। अज्ञानाचा अहंकार दूर होऊन ज्ञानरूपी सूर्य या माझ्या हृदयात प्रकट होऊ दे। आपल्या कृपाप्रसादाने माझे मन नेहमी शांत राहून कोणत्याही प्रकारच्या खोट्या अभिमानाची त्याला बाधा न होता
नेहमी समाधानी राहू दे। चित्तात नेहमी तुमचे नाव राहो, सदैव हे मन तुमच्या भजनात रममान हो। खोट्या आशा आकांक्षा मनात उत्पन्न न हो, नेहमी सज्जन व साधूंची संगत लाभू देत। हा भवसागराचा दुर्गम मार्ग तुमच्या नामरूपाने सुलभ होऊ देत। या व्यवहारी जगात वावरत असताना मनाला कोणतीही भुरळ न पडता व असत्याचा त्याला स्पर्श न होता नित्य सत्याच्या विजयपथावर वाटचाल घडू दे। कुटुंबातील सर्व लोकांचा सांभाळ माझ्या हातून योग्य तऱ्हेने होऊन सर्वांशी न्यायाने वागण्याची सुबुद्धी देऊन माझ्यावर कृपा करा। प्रपंच व परमार्थाची वाटचाल सुलभ होण्यासाठी संसारात राहून तुमच्या नामाचा जप मी नेहमी करीन। त्यांना आनंद होऊन संतोष होऊन ते तुमच्या मनोरथपूर्तीचा तुम्हाला वर देतील। दर गुरुवारी उपवास करावा, विधियुक्त षोडशोपचार त्यांचे पूजन करून सायंकाळी प्रदोषसमयी उपवास सोडावा। त्यामुळे सत्य असत्यासंबंधी बरे वाईट ओळखण्याची सुबुद्धी तुम्हाला प्राप्त होईल। असा अनुभव कित्येक स्वामी भक्तांना आलेला आहे। श्री स्वामी समर्थांचा षडाचारी मंत्राचा जप प्रेमाने समर्पण भावनेने करावा। हा जप कुणीही शुद्ध मनाने केव्हाही करू शकतो। जातपात स्त्री पुरुष असे याला कोणतेही बंधन नाही। स्त्रियाही या मंत्राचा जप अनन्य भावाने करून संसारात सुख शांती निर्माण करू शकतात। वेळ प्रसंगी मूर्तीची व फोटोची पूजा शक्य नसेल तर मानस पूजा करावी। मनचक्षूंसमोर श्री समर्थांची मूर्ती आणावी, मनातल्या मनात किंवा मोठ्याने नामाचा जप करावा। अशी मानस पूजा ही समर्थांना प्रिय आहे। हे स्वामी चरित्र सारामृत भक्तिभावाने नुसते वाचले तरी ज्या काही पीडा व दोष असतील ते सर्व नाहीसे होतील। भक्तश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात रामभक्त हनुमानास उद्देशून म्हटले आहे, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा। हे मारुती राया, तू रामाचा परमभक्त कसा झालास, कशा प्रकारे तू रामाची भक्ती केलीस, त्या भक्तीची वाट तू मला दाखव। हे स्वामी भक्तांनो, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, शुद्ध मनाने केलेली कोणतीही भक्ती सर्वश्रेष्ठ आहे। मी कसा स्वामी भक्त आहे, रोज एवढा जप करतो, अशी भक्ती करतो, अशी उपासना करतो, असे जो सांगत सुटतो त्याची भक्ती निष्फळ होय। अशा भक्तांकडे स्वामी समर्थ कधीच पाहत नाहीत, त्यांना तो कधीच प्रिय होणार नाही। मनोभावे तुम्ही नुसती पानाफुलांनी जरी त्यांची पूजा केलीत तरी ती देवाला आवडेल। अशा प्रकारे भक्तिकथनाचा व पूजाविधीचा 14वा अध्याय इथे समाप्त होतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।